हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे, फंडामेंटल्स ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क्स याच्यामध्ये लास्ट पॉईंट आपण बघत होतो. जे काही नेटवर्किंगचं क्लासिफिकेशन आहे ते बेस्ड ऑन आर्किटेक्चरबद्दल आपण डिस्कस केलेलं होतं. त्याच्यानंतर ज्या काही ट्रान्समिशन टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावर बेस्ड जे काही त्याचे टाईप्स पडलेले होते, पॉईंट टू पॉईंट ब्रॉडकास्ट, याच्याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलो आहोत. तर आज आपण बघणार आहोत जे काही क्लासिफिकेशन असणार आहे नेटवर्कचं ते बेस्ड ऑन फिजिकल साईज. त्याची जी काही फिजिकल साईज असणार आहे त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन काय काय झालेलं आहे आणि त्याचे जे काही कॅटेगरीज आहेत त्याची इन शॉर्ट आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. ओके, तर लेक्चरला स्टार्ट करूया आपण. कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय याआधी पण आपण बघितलेलं आहे. जे काही नंबर ऑफ कम्प्युटर्स असतील किंवा ग्रुप ऑफ कम्प्युटर्स असतील ते काय केले जातात, एकमेकांना लिंक केले जातात. कसे लिंक केले जातात तर जे काही कम्युनिकेशन मीडिया असणार आहेत त्यांचा यूज करून नंबर ऑफ कम्प्युटर्स किंवा नंबर ऑफ वर्कस्टेशन काय केले जातात, एकमेकांना कनेक्ट केले जातात. मगच काय तयार होतो, कम्प्युटर नेटवर्क तयार होतो. कशासाठी तर जे काही रिसोर्सेस, डेटा किंवा ॲप्लिकेशन्स शेअर करण्यासाठी काय केले जातात, कम्प्युटर नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी नंबर ऑफ कम्प्युटर्स काय केले जातात, एकमेकांना कम्युनिकेशन मीडिया थ्रू लिंक केले जातात. बरोबर. आता हा जो काही कम्प्युटर नेटवर्क असणार आहे तो त्याच्या साईजनुसार काय झाले आहेत, पुन्हा त्याची कॅटेगरीज पडलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत तर लॅन, पॅन, मॅन, वॅन अशा डिफरंट कॅटेगरीज आहेत. आता लॅन म्हणजेच काय तर लोकल एरिया नेटवर्क. कोण असणार आहे लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. नेक्स्ट असणार आहे पॅन म्हणजेच पर्सनल एरिया नेटवर्क. नेक्स्ट असणार आहे मॅन म्हणजेच कोण, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि लास्ट असणार आहे वॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क. आता एरिया वाईज मी काय सांगते लक्ष द्या, एरिया वाईज त्या नेटवर्कचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. म्हणूनच मी म्हटलं सुरुवातीला लेक्चरलाच हे कोणावर बेस्ड असणार आहे तर फिजिकल साईजवर बेस असणार आहे, फिजिकल साईजवर डिपेंड असणार आहे. ओके, त्याच्यानुसार हे जे काही नेटवर्क असणार आहे त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. आता त्यातील आपण फर्स्ट वन बघूया, दॅट इज लोकल एरिया नेटवर्क. कोणता बघतोय आपण, लोकल एरिया नेटवर्क. ओके, म्हणजेच लॅन. आता लॅन म्हणजेच काय असणार आहे तर ग्रुप ऑफ कम्प्युटर्स असणार आहे जे काय केले जातात, एकमेकांना कलेक्ट केले जातात पण स्मॉल एरियामध्ये. ह्याचा जो काय एरिया असतोय तो स्मॉल असतोय. जसं की तुमचं एखादं ऑफिस किंवा एखादी बिल्डिंग कन्सिडर करूया. ओके, त्या बिल्डिंगमध्ये असणारे नंबर ऑफ कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात. म्हणजेच ह्याचा जो काही एरिया असणार आहे तो काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. म्हणूनच ह्याचं नावच आहे लोकल एरिया नेटवर्क. त्याचा जो काय असणार आहे तो स्मॉल असणार आहे. ओके, म्हणून याला लोकल एरिया नेटवर्क असं म्हटलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगू शकता, बिल्डिंग, ऑफिस असे त्याचे एक्झाम्पल सांगू शकता. आता इथं दाखवले बघा तुम्हाला डायग्राम. ओके, तुमची लॅब धरा, लॅब आपण कन्सिडर करूया. नंबर ऑफ कम्प्युटर्स काय केले जातात, कनेक्ट केले जातात. मग तो एरिया स्मॉल आहे. बरोबर, म्हणूनच तिथं काय यूज केलं म्हणू शकता तुम्ही तर लॅन यूज केलेलं आहे. आपण जनरली म्हणतो माहिती आहे का, केबल कनेक्ट, लॅन केबल कनेक्ट नाही आहे, नेट नाही आहे, ती लॅन केबल म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क. लक्षात येते. सो आपल्या लॅबमध्ये असेल, एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये जे नेटवर्क यूज केलं जातं ते कोणतं असतं, लॅन. ओके, आता हे कशासाठी कनेक्ट केलं जातं तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे काही पर्सनल कम्प्युटर्स असतात. ओके, कशा थ्रू कनेक्ट केले जातात तर जे काही कम्युनिकेशन मीडियम आहे, मग ते कोण पण असू शकते, ट्विस्टेड पेयर असेल, कोएक्झिल केबल असतील, कम्युनिकेशन मीडिया डिफरंट आहेत. बरोबर, त्या कम्युनिकेशन मीडिया थ्रू नंबर ऑफ कम्प्युटर्स काय केले जातात, कनेक्ट केले जातात. ओके, आता ह्याची जी काही कॉस्ट असते ती काय असते, लेस्ट असते बिल्टअप करण्यासाठी विथ इनएक्सपेन्सिव्ह हार्डवेअर सच ॲज हब्स, नेटवर्क ॲडॅप्टर्स, इथरनेट केबल एक्सेट्रा. म्हणजेच लॅन केबल कनेक्ट करत असताना आपल्याला कोणत्याही पर्टिक्युलर हार्डवेअरची गरज आहे का, म्हणजे सपोज हब किंवा स्विच यूज करायचं ते कधी करावं लागतं, यूज करावं लागतं कनेक्ट करण्यासाठी नंबर ऑफ कम्प्युटर्स, पण तो एरिया कसा पाहिजे, व्हास्ट पाहिजे, त्यावेळी आपण यूज करतो. आता दोन किंवा मॅक्झिमम दोनपेक्षा जास्त कम्प्युटर्स जर कनेक्ट करायचे असतील तर
तिथं हब्स ॲडॅप्टर्स यूज करण्याची गरज आहे का? नाही. म्हणजेच ते बिल्टअप करण्यासाठी त्याची जी काही कॉस्ट असणार आहे ती काय असणार आहे? कमी असणार आहे. कारण याच्यामध्ये इनएक्सपेन्सिव्ह हार्डवेअर काय केले जातात? यूज करावे लागतात. जे काय असतात त्याची कॉस्ट कमी असते. ओके. सो द डेटा इज ट्रान्सफर्ड ॲट ॲन एक्स्ट्रीमली फास्टर रेट इन लोकल एरिया नेटवर्क. आता त्याचा जो काही एरिया असणार आहे तो स्मॉल असल्यामुळं जो काही डेटा ट्रान्सफर करत असतो ते काय असतो? त्याचा डेटा रेट असतो तो एक्स्ट्रीमली फास्ट असतो. का? कारण त्याचा जो काही एरिया असणार आहे तो कम्पेअर्ड टू अदर नेटवर्क्स स्मॉल असणार आहे. मग त्याची जी काही रेंज कमी असल्यामुळं विदिन द स्मॉल रेंज एखादा जर डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर त्याचं स्पीड ॲटोमॅटिकली फास्ट असणार आहे. बरोबर. सो जो काही डेटा आपण ट्रान्सफर करतो तो एक्स्ट्रीमली फास्टर रेटने केला जातो लोकल एरिया नेटवर्कमध्ये. लक्षात येते? प्लस हे काय प्रोव्हाइड करतं? हायर सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. लक्षात येतं आहे का? मी लॅनचं पुन्हा एकदा सांगते. लॅन म्हणजेच कोण? लोकल एरिया नेटवर्क. ह्याच्यामध्ये ग्रुप ऑफ कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात स्मॉल एरियामध्ये. पुन्हा सांगते, जेवढे काही आत्ता आपण नंबर ऑफ नेटवर्क्स बघणार आहेत त्या सगळ्यामध्येच कम्प्युटर्स कनेक्ट केले जातात. फक्त एरिया वाईज काय केले जाते? त्यांचं क्लासिफिकेशन होते. मग लॅनमध्ये स्मॉल एरियामध्ये काय केले जातात? लॅन यूज केलं जातं. जसं की ऑफिस बिल्डिंगमध्ये. याच्यामध्ये 2 किंवा जेवढे काही नंबर ऑफ पर्सनल कम्प्युटर्स असतात ते कम्युनिकेशन मीडियममध्ये ट्विस्टेड पेयर कोएक्झिल केबल असेल ह्या कम्युनिकेशन मीडियमचा यूज करून काय केले जातात? ते नंबर ऑफ कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात. आणि ह्यांचं काही लॅन केबलचं जे काही इन्स्टॉलेशन असेल किंवा इस्टॅब्लिश करण्यासाठी जी काही कॉस्ट असणार आहे ती काय असणार आहे? लेस रिक्वायर्ड असणार आहे. लक्षात येतं आहे सर्वांच्या? तर हे आपण बघत होतो ते लॅनबद्दल बघत होतो. प्लस ह्याचा जो काही एरिया असणार आहे तो लोकल म्हणजे स्मॉल असल्यामुळे जो काही डेटा ट्रान्समिट करणार आहे आपण त्याचा जो काही रेट असणार आहे तो काय असणार आहे? एक्स्ट्रीमली फास्टर असणार आहे. लक्षात येते का सर्वांच्या? ओके. नेक्स्ट पॉईंट बघूया. दॅट इज पॅन म्हणजेच पर्सनल एरिया नेटवर्क. डायग्रॅम बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजेच काय? अ नेटवर्क अरेंज्ड विदिन ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन. पर्टिक्युलर एका पर्सनसाठी अरेंज केलेलं नेटवर्क. ओके. ज्याची रेंज काय असते? 10 मीटर्स इतकी रेंज असते. ओके. त्याला काय म्हणायचं? पर्सनल एरिया नेटवर्क. आता हा कशासाठी यूज केला जातो? तर जो काही कम्प्युटर डिव्हाइस असणार आहे पर्सनल यूजसाठी घेतलेला तो म्हणजेच कोण असणार आहे? त्यासाठी यूज केलेलं नेटवर्क म्हणजेच पर्सनल एरिया नेटवर्क. लक्षात येते का? ओके. तर हा जो काही नेटवर्क असणार आहे तो किती एरिया कवर करतो? तर एरिया ऑफ 30 फीट काय करतो? एरिया तो कवर करतो पर्सनल एरिया नेटवर्क. तर पर्सनल कम्प्युटर डिव्हाइसेस दॅट आर यूज्ड टू डेव्हलप द पर्सनल एरिया नेटवर्क आर. आता हे जे काही पर्सनल एरिया नेटवर्क असणार आहे ते नेटवर्क कुठं यूज केलं जातं? तर तुमच्या हातात असणारा आत्ताचा जो काही आहे तो मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा तुमचा जर मीडिया प्लेयर असेल, प्ले स्टेशन, डायग्राममध्ये दाखवले बघा. ते जे काही नंबर ऑफ डिव्हायसेस आहेत ते म्हणजेच तिथं कुठलं यूज केलं जातं नेटवर्क? तर पर्सनल एरिया नेटवर्क. तुमच्या मोबाईलमध्ये जो काही तुम्ही नेटपॅक मारता तो इंडिव्हिज्युअल एका पर्सनसाठी असतो ना. सो त्या नेटवर्कला काय म्हटलं जातं? पर्सनल एरिया नेटवर्क. तेच नेटवर्क आहे फक्त एरिया वाईज ह्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. लक्षात येते सर्वांच्या? ओके. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. आता हा जो काही पर्सनल एरिया नेटवर्क असणार आहे याचे पुन्हा आणि सब काय झालेले आहे? डिव्हिजन झालेले आहे. ओके. सो देअर आर 2 टाईप्स ऑफ पर्सनल एरिया नेटवर्क. वायर्ड पर्सनल एरिया नेटवर्क आणि वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क असे त्याचे 2 टाईप पडलेले आहेत पॅनचे. ओके. आता वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजेच काय? तर ते कोणाकडून डेव्हलप केलं जातं? तर जे काही वायरलेस टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजेच कोण झाला? वायरलेस टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचं वायफाय, ब्ल्यूटूथ. ओके. आता एकमेकांचं नेट आपण शेअर करतो बरोबर. आपण फ्रेंड्समध्ये डिस्कस करत असतो बघा. तुझं हॉटस्पॉट ऑन कर रे, तुझं वायफाय ऑन कर. म्हणजेच तिथं काय यूज केला तुम्ही? वायरलेस पॅन, वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क. तिथं वायरलेस टेक्नॉलॉजी यूज केली जाते वायफाय ब्ल्यूटूथसारखी. ओके. पण ह्याची जी काही नेटवर्क रेंज असणार आहे ती काय असणार आहे? लो असणार आहे. लक्षात येते का? ह्याची जी काही रेंज ऑफ नेटवर्क असणार आहे ते काय असणार आहे? लो. नेक्स्ट आहे वायर्ड पर्सनल एरिया नेटवर्क. आता वायर्ड पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजेच काय? तर आपण USB यूज केला जातो. USB यूज करून
आपण काय करतो, क्रिएट करतो. तो म्हणजेच वायर्ड पर्सनल एरिया नेटवर्क. म्हणजे घरात आपण ॲडॅप्टर यूज करून आपली जी काही टी व्हीची केबल असते तशी आपण केबल यूज करून आपल्या घरी कनेक्शन घेतो, बरोबर. आणि ते डिरेक्टली वायर्ड आपण ती जी काही वायर असणार आहे, ती जी काही केबल असणार आहे ती आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करतो. म्हणजे युजिंग द USB आपण काय करतो, तिथं कनेक्शन क्रिएट करतो. त्याला म्हणायचं वायर्ड पर्सनल एरिया नेटवर्क. लक्षात येतं आहे का सर्वांच्या? ओके. आता हा जो काही पर्सनल एरिया नेटवर्क असणार आहे त्याचे 2 टाईप सर्वांच्या लक्षात आलेले आहेत. ओके. नेक्स्ट टाईप बघूया, दॅट इज मॅन, मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्क. आता याच्यामध्ये काय असतं बघा, डायग्राम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असे नंबर ऑफ काय आहेत, नेटवर्क आहेत, बरोबर. ते नेटवर्क काय करतात, लार्जर ग्राफिक एरियामध्ये इंटरकनेक्ट केले जातात. ओके. मग छोटे छोटे लॅन असणार आहेत, लोकल एरिया नेटवर्क, ते कनेक्ट करून मेन एरिया नेटवर्कला, मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्कला कनेक्ट केले जातात. लक्षात येते का बघा. म्हणजेच हा जो काही मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क असणार आहे तो असा नेटवर्क असणार आहे जो काय करतो, लार्जर जॉग्राफिक एरिया काय करतो, इंटरकनेक्ट करतो. ओके. मग ह्याच्यामध्ये जे काही डिफरंट लॅन असणार आहेत ते काय केले जातात, छोटे छोटे लॅन एकमेकांना कनेक्ट करून लार्जर नेटवर्क तयार करतात. त्यालाच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क असं म्हणतात. जसं की गव्हर्नमेंट एजन्सीज असणार आहेत त्या काय यूज करतात, मॅन. तर का, तर ज्या काही नंबर ऑफ सिटीजन्स असणार आहेत, ते नंबर ऑफ सिटीजन्स असणार आहेत किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज असणार आहेत त्या एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी त्यावेळी काय यूज केलं जातं, मॅन म्हणजेच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क यूज केला जातो. लक्षात येतं आहे. सो मॅनमध्ये काय होतं आहे, जेवढे काही नंबर ऑफ लँड्स, व्हेरियस लँड्स असणार आहेत, छोटे छोटे लोकल एरिया नेटवर्क, ते काय केले जातात, एकमेकांना कनेक्टेड केले जातात. कसे, तर थ्रू टेलिफोन एक्सचेंज लाईन्स यूज केले जातात. म्हणजेच तिथं कोण असणार आहे म्हणू शकतो आपण, तर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क असं म्हणू शकतो. लक्षात येतं आहे का? ओके. आता मॅनमध्ये कोणकोणते प्रोटोकॉल्स यूज केले जातात, तर RS-232, फ्रेम रिले, ATM, ADSL असे डिफरंट प्रोटोकॉल्स काय केले जातात, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कमध्ये यूज केले जातात. आता लॅन आणि पॅन आत्ता आपण बघितले, म्हणजे लोकल एरिया नेटवर्क आणि पर्सनल एरिया नेटवर्क, त्यांच्या कम्पॅरेटिव्हली मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कची जी काही रेंज असणार आहे ती काय असणार आहे, हायर असणार आहे. लोकल एरिया नेटवर्कच्या कम्पॅरेटिव्हली मॅन म्हणजेच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कची जी काही रेंज असणार आहे ती काय असणार आहे, हायर असणार आहे. लक्षात येतं आहे का? कारण छोटे छोटे लॅन कनेक्ट करूनच काय तयार होतो, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क तयार होतो. लक्षात येते का? सो एका सिटीमध्ये आता ह्याचा यूज कुठं कुठं केला जातो बघा. हां, एअरलाईन रिझर्वेशन करण्यासाठी किंवा कॉलेज. ओके. कॉलेजमध्ये एखाद्या सिटीमध्ये नंबर ऑफ कॉलेजेस एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी किंवा मिलिटरीमध्ये कम्युनिकेशनसाठी. ओके. किंवा बँक्स असतील, एका सिटीमध्ये नंबर ऑफ बँक्स असतील त्यांचं कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी अशा केसमध्ये मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क यूज केला जातो. म्हणजे त्यांचा जो काही एरिया असणार आहे तो काय असणार आहे, लार्जर असणार आहे. लक्षात येते सर्वांच्या? ओके. आता लास्ट पॉईंट असणार आहे, दॅट इज वाईड एरिया नेटवर्क. डायग्रॅमकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाईड एरिया नेटवर्क म्हणजेच काय, असा नेटवर्क जो काय करतो, एक्सटेंड्स ओव्हर अ लार्ज जॉग्राफिकल एरिया सच ॲज स्टेट्स ऑर कंट्रीज. आता हा जो काही नेटवर्क यूज केला जातो तो डिफरंट स्टेट्समध्ये, कंट्रीजमध्ये जो काही नेटवर्क यूज केला जातो तोच म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. आता डायग्रॅममध्ये बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. ओके. डिफरंट काय केलेले आहेत, कंट्रीज एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी जे काही नेटवर्क यूज केलेलं आहे. आता इथं दिलं आहे बघा, एक वर्क स्टेशन सर्व्हर, दुसरा वर्क स्टेशन सर्व्हर, नेक्स्ट वर्क स्टेशन सर्व्हर, असे हे जे काही डिफरंट कंट्रीज कन्सिडर करूया किंवा स्टेट्स, ह्यांना कनेक्ट करण्यासाठी जो नेटवर्क यूज केला जातो तोच म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे त्याची जी काही जॉग्राफिकल एरिया असणार आहे काय, तो असणार आहे खूपच लार्जर असणार आहे. लक्षात येते? सो इट इज अ क्वाईट बिगर दॅन लॅन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता ह्याचं जे काही लिमिटेशन्स असणार त्याला लिमिटेशन्स असणार आहे का, नाही. सो इट इज नॉट लिमिटेड टू अ सिंगल लोकेशन. एका पर्टिक्युलर लोकेशनला ते लिमिटेड आहे असं आपण म्हणू शकत नाही. ते कोणत्याही सिंगल लोकेशनला लिमिटेड नसतं. ते काय करतं, स्पॅन ओव्हर अ लार्ज जॉग्राफिकल एरिया थ्रू टेलिफोन लाईन्स,
फायबर ऑप्टिक केबल किंवा सॅटेलाईट लिंक्स. आता तुम्हाला सॅटेलाईट वगैरे सगळं माहीतच असेल, बरोबर. मग आता हा जो काही एरिया नेटवर्क असणार आहे तो कसा कनेक्ट केला जातो, तर तो टेलिफोन लाईन, फायबर ऑप्टिक केबल्स किंवा सॅटेलाईट लाईन्स थ्रू केला जातो. आता सगळ्यांनी हा शब्द ऐकला असेल, क्लाउड कम्प्युटिंग, बरोबर, किंवा सेंट्रलाइज्ड डेटाबेस केला जातो क्लाउड कम्प्युटिंगमध्ये. म्हणजेच काय तिथं यूज केलेलं आहे, वाईड एरिया नेटवर्क यूज केलेलं आहे. म्हणजे एक युजर इथं आहे आपल्या कंट्रीमध्ये आणि दुसरा युजर अदर दॅन आवर कंट्रीमध्ये आहे. मग त्या दोघांचं कम्युनिकेशन जर घडवून आणायचं असेल तर ते कसं केलं जातं, तर त्यासाठीच काय केलेलं आहे, सेंट्रलाइज्ड डेटाबेस क्रिएट केलेला असतो. म्हणजेच आपण क्लाउड कम्प्युटिंग हा कन्सेप्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात तिथं काय केलेलं आहे, तर वॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क यूज केलेला असतो. लक्षात येते का? सो द इंटरनेट इज वन ऑफ द बिगेस्ट वॅन इन द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्डमध्ये इंटरनेट हा काय कोण असणार आहे, बिगेस्ट वाईड एरिया नेटवर्क असणार आहे. लक्षात येते का? सो डिफरंट बिझनेसमध्ये किंवा डिफरंट फील्ड ऑफ बिझनेसमध्ये, गव्हर्मेंट, एज्युकेशन, ह्या व्हेरियस काय फील्डमध्ये वॅन ही कन्सेप्ट यूज केलेली जाते. लक्षात येतं आहे सर्वांच्या? ओके. सो आता त्याचं तुम्ही ॲडव्हान्टेज काय सांगू शकता, तर त्याचा जो काही जॉग्राफिकल एरिया असणार आहे तो वाईड एरिया असल्यामुळे तो काय प्रोव्हाइड करतो, जर त्याला लिमिटेशन्स नसतं, काय नसतं, त्याला लिमिटेशन्स नसतं एरिया वाईज. ओके. सो सपोज इफ द ब्रांच ऑफ आवर ऑफिस इज अनदर सिटी, इज इन डिफरंट सिटी, देन वी कॅन कनेक्ट विथ देम थ्रू वॅन. सपोज आता मेन ऑफिस आपण कन्सिडर करूया, एक बँक ऑफ इंडिया, ओके, मेन असणार आहे मुंबईला, हां, तर त्याच्या सब ब्रँच असा डिफरंट सिटीजमध्ये आहेत. मग त्यांचं कनेक्शन घडवून आणायचं असेल किंवा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन, तर त्यावेळी काय यूज केलं जातं, वाईड एरिया नेटवर्क यूज केला जातो. किंवा सेंट्रलाइज्ड डेटा म्हणजेच काय, इन केस ऑफ वॅन नेटवर्क डेटा इज सेंट्रलाइज्ड, सो वी डू नॉट नीड टू बाय द ईमेल्स, फाईल्स ऑर बॅकअप सर्व्हर्स. लक्षात येतो आहे का? जर डेटाच सेंट्रलाइज्ड करून ठेवला तर आपल्याला कोणताही ईमेल, फाईल्स किंवा बॅकअप सर्व्हरची गरज भासत नाही. लक्षात येतो आहे? सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ वाईड एरिया नेटवर्क. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं काय बघितलं, तर फिजिकल साईजवरून म्हणजेच एरिया वाईज नेटवर्कचं आपण क्लासिफिकेशन बघितलेलं होतं. हा आपल्या फर्स्ट चॅप्टरमधला लास्ट पॉईंट होता. अशा प्रकारे आपण फर्स्ट चॅप्टरचे सगळे पॉईंट्स कवर केलेले आहेत आणि इथं आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट होतो. थँक्यू.